पृथ्वी, वेलकम टू वा मराठी. नमस्कार नमस्कार. ट्रेलर खूप छान झालाय. खूप छान रिस्पॉन्स मिळताना दिसतोय. हां. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. थँक्यू. गाणी पण खूप चांगली चाललेली आहेत. यूट्यूबवरती पाहतोय आम्ही, त्याबद्दलही हार्दिक अभिनंदन. थँक्यू सर. तर पहिला प्रश्न तुला, काय आहे हा नेमका डिलिव्हरी बॉय तुझ्या दृष्टीतून? डिलिव्हरी बॉय ही मला वाटतं खेड्यापाड्यातली गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात, भारतात अशा स्त्रिया आहेत ज्यांना बाळ होत नाही. तर त्यांना एक 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 विचित्र वागणूक दिली जाते. त्यांना मोठ्या मोठ्या समारंभात, युजली हळदी कुंकवाच्या समारंभात बोलवलं जात नाही, कारण त्या निपुत्रिक आहेत. डिलिव्हरी बॉय ही अशी गोष्ट आहे की सरोगसीने बाळ आपण जन्माला घालू शकतो आणि एखाद्या आईला जिला मातृत्व मिळत नाहीये तिला मातृत्व मिळवून देऊ शकतो. पण ही गोष्ट पुरुषांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे. त्यामुळे ही डिलिव्हरी बॉय अशी गोष्ट आहे की डिलिव्हरी बाईचीच होणार आहे, पण पॉइंट ऑफ व्ह्यू हा मुलांचा आहे. त्यामुळे याच्यात आम्ही एक बेसिक समतोल सुद्धा साधण्याचा प्रयत्न केलाय की स्त्रीच्या आयुष्यातले प्रॉब्लेम पुरुषांच्या अनुषंगाने कसे दिसतात आणि ते सॉल्व्ह कसे केले जाऊ शकतात याचा एक संगम साधण्याचा प्रयत्न केला. ओके, अरे वा, छान. खरंच असे कोणी सरोगसी बद्दल विचारायला गेलो तर काय होईल असं वाटतंय तुला? ट्रेलरमध्ये आम्ही जसं दाखवलंय की आम्ही जाऊन विचारतो सरोगसीसाठी की तुमच्या पोटात बाळ वाढवाल का, तर कदाचित आम्ही पटके खाऊ. पण तेच आम्हाला सिनेमातनं सांगायचं आहे. तुम्ही सिनेमा जेव्हा बघाल तर तुम्हाला कळेल की आम्ही काही सायंटिफिक गोष्टी सुद्धा या सिनेमातनं मांडलेल्या आहेत, ज्याच्यातनं लोकांसाठी हा सिनेमा ज्ञानार्जनाचं काम करेल, प्रबोधनाचं काम करेल आणि लोकांना कळेल की सरोगसी हे काही वाईट नाहीये, त्यातनं त्यांनाच फायदा होणार आहे. ओके. ज्यावेळेस ही स्टोरी तुझ्यापर्यंत पोहोचली किंवा सिनेमा तुझ्यापर्यंत पोहोचला, त्यातला कोणता पोर्शन असा वाटलं तुला की ऐकून की नाही हा सिनेमा करायला हवा? या गोष्टीबद्दलच मला असं वाटलं. हा सिनेमा जेव्हा मी ऐकला, हा विषय जेव्हा मी ऐकला, तेव्हा मला असं वाटलं की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या सिनेमांमधनं थोडं का होईना आपण प्रबोधन करायला हवं. कारण अगदीच अण्णाभाऊ साठे सुद्धा मनोरंजनातनं प्रबोधन करायचे, तर आपण त्यांचा वारसा चालवला नाही तर कोणाचा चालवणार. त्यामुळे मला वाटतं हे करणं गरजेचं आहे. त्याचमुळे मी हा सिनेमा निवडला. ओके. डिलिव्हरी बॉयचा प्रवास कसा सुरू झाला? फार इंटरेस्टिंग प्रवास होता. मला डिरेक्टली या सिनेमासाठी विचारण्यात आलं. मी याआधी सिनेमे पाहत होतो, ऐकत होतो, गोष्टी ऐकत होतो, पण ठरत नव्हतं कुठला सिनेमा करायचा आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर मला असं वाटलं हा करायला हवा. आणि मग त्यात माझा भाऊ प्रथमेश परब मला भेटला, जो सिनेमात खरं तर त्याचा भाऊ हेच कॅरेक्टर आहे, पण माझ्या आयुष्यात आता तो खरं तर माझ्या भावापेक्षा जास्त मोठा झालेला आहे. मला सख्खा भाऊ झालाय जवळजवळ तो. फक्त प्रॉपर्टीवर नावं लिहायची बाकी आहेत, एकमेकांच्या रेशन कार्डवरती नावं द्यायची बाकी आहेत. कारण आमचं पान नाही हलत आता एकमेकांशिवाय. आम्ही कुठेही जात असू, आम्ही सीन्स करायचो एकत्र करायचो, आम्ही मजा करायचो एकत्र करायचो, टाइमपास करायचो एकत्र करायचो. त्यामुळे मला वाटतं की हा प्रवास जो आहे ना तो तिथनं सुरू झाला की एक सिनेमा करायचा आहे आणि हा तिथे येऊन पोहोचलाय की हे नातं जपायचं आहे इथपर्यंत. तर मला वाटतं की आता हे फक्त एक कलाकृती नाही राहिली, आता हा माझा भावनिक विषय झालेला आहे. ट्रेलर मध्ये पाहायला मिळतंय की लोक तुम्हाला मारायला आलेत. तर खऱ्या आयुष्यात असं कधी काही किस्सा घडलाय की जिथे लोक तुम्हाला मारायला आलेत? नाही हो सर, मी खूप साधा माणूस आहे. मी कधीच कोणाच्या वाकड्यात जात नाही, मी कधीच कोणाला त्रास देत नाही. त्यामुळे मला आजपर्यंत असं कधी कोणी मारायला आलं नाही, देवाच्या दयेने. ग्रेट. नेहमी कॉमेडी भूमिका करत असतोस, यात वेगळा पृथ्वी पाहायला मिळणार आहे का? मला वाटतं याच्यात जे मी हास्य जत्रेत सुद्धा प्रयत्न करत असतो की मी हास्य जत्रेचा खरा मोटिव्हच तो आहे की आम्ही ओढून ताणून विनोद करत नाही. आम्ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याला रिलेट होईल अशी गोष्ट, असा विनोद सादर करण्याचा प्रयत्न करतो. डिलिव्हरी बॉय मधनं मी एक वेगळं पात्र जरूर घेऊन येतोय, पण बाज तोच ठेवलाय की विनोद पण आहे, पण त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या धाटणीचं काम सुद्धा आहे, ज्याच्यात इमोशन्सला सुद्धा तितकीच व्हॅल्यू दिलेली आहे. त्यामुळे याचा बरोबर आम्ही एक मिड ग्राउंडवरती आणलेलं आहे, ते सुवर्णमध्ये गाठण्याचा प्रयत्न केलाय की विनोद आहेच पण त्याचबरोबर इमोशन्स पण आहेत. तू प्रथमेश परब एकांकिकच्या वेळेस एकमेकांचे कॉम्पिटिटर होतास, बरोबर? हो. तर आणि आता तुम्ही एकत्र इथे काम करताय, बरोबर. मग कसं जुळवून घेतलं की तो विचार वेगळा असतो एकांकिकेच्या वेळेस आणि आता हा सोबत काम करायचं? उलट मला वाटतं की आम्ही एकांकिका करत असताना कॉम्पिटिटर होतो म्हणूनच आता आम्ही जुळवून घेतलं. कारण एकांकिका करत असताना मला असं वाटायचं हा काय कमाल काम करतो. म्हणजे त्याची एक एकांकिका होती बालक पालक नावाची, ज्याचा नंतर सिनेमा आला. त्याच एकांकिकेत तो विशू नावाचाच पात्र करायचा आणि भारी काम करतो यार. 2 एंट्र्या घेतो, 3 एंट्र्या घेतो आणि लाफ्टर काढतो, भारी पोरगा आहे. आणि त्याचं नेमकं माझ्या बाबतीत व्हायचं की अरे मी रामलीला नावाची एकांकिका करायचो, तो म्हणायचा अरे भारी आहे रे हा 2-4च सीन करतो पण काय एनर्जी आणतो यार सगळ्या पोरांमध्ये.
तर ते आमचं ना खूप व्हायचं. त्यामुळे आम्ही ना तो त्या विंगेत, मी या विंगेत, आम्ही एकमेकांना आवाज देऊन अरे मस्त काम केलंस, अरे मस्त झालं, असं करत होतो. मला वाटतं तो प्रवास पूर्णत्वाला आला. त्या विंगेतनं या विंगेत मध्ये येताना जो स्टेज लागतो ना, तो स्टेज आम्हाला आत्ता मिळालाय, 12 वर्षांनी मिळालाय. तर मला वाटतं की आम्ही तेव्हा पण खूप हेल्दी कॉम्पिटिटर होतो आणि आत्ताही आम्ही खूप हेल्दी कॉम्पिटिटर आहोत. जरी आम्ही एका सिनेमात दोन माणसं 2 वेगवेगळ्या मुख्य भूमिकांमध्ये असलो तरी आम्ही, माझं काही चुकत असेल तर तो हक्काने सांगायचा, त्याचं काही चुकत असेल तर मी हक्काने सांगायचं. तर मला वाटतं की ते आम्ही जपलंय. त्यामुळे मला वाटतं हे कॉम्पिटिशन नाहीये. मला वाटतं हा आमचा विजय आहे दोघांचा. तुझ्यासाठी हा सिनेमा किती वेगळा आहे किंवा किती महत्त्वाचा आहे? काही भावनिक गोष्टी, प्रसंग तू कोरिलेट करू शकतो? कारण इथे जरा लहान मुलंही दाखवलेली आहेत, तर त्या रिलेटेड तू काही? मी म्हटलं ना की हा सिनेमा माझ्यासाठी का महत्वाचा आहे, कारण हा समाजाच्या दृष्टीने महत्वाचा सिनेमा आहे. जसं निपुत्रिक बायकांना हळदी कुंकवाच्या समारंभात बोलवलं जात नाही, तसंच विधवा बायकांना सुद्धा बोलवलं जात नाही. आणि मी माझ्या आईला ते अनुभवताना पाहिलंय की घरातल्या बायका जेव्हा हळदी कुंकवाच्या समारंभाला जातात, माझे बाबा नसल्यामुळे माझ्या आईला बोलवलं नाही जायचं. आता माझ्या आईचं दुःख हे तिचा नवरा हयात नसल्यामुळेचं दुःख होतं. पण जी बाई, मला असं वाटतं की एक बाई म्हणजे निसर्ग आहे. ती निसर्ग गोष्ट जन्माला घालत असतो आणि एक बाई गोष्ट जन्माला घालते, एक सजीव जन्माला घालते. तर मला वाटतं बाई एक निसर्ग आहे आणि आता त्या बाईला तो निसर्गच जन्माला घालता येत नाही पुढचा. तर लोक तिला जेव्हा असं म्हणत असतील की अरे तू वांजेस, अरे हिच्यात प्रॉब्लेम आहे, तेव्हा तिला किती लागत असेल. ती जी गोष्ट आहे ना, ती मी फार कोरिलेट केली की यार मला कुणीतरी माझ्या व्यंगावरनं चिडवलं तर मला वाईट वाटतं. एखाद्या बाईला बाळ जन्माला घालता येत नाहीये, तर तिला असं हिणवून बोलल्यानंतर तिला किती वाईट वाटत असेल. तर हे आम्ही खूप कोरिलेट केलं होतं. म्हणजे आमच्या सिनेमाची जी लाईन आहे की आम्ही प्रश्न विचारतो या सिनेमातनं खरं तर, की म्हणजे जर एखाद्या बाईकडे तिचं आई पण नाही तर तिच्याकडे तिचं बाई पण नाहीये का, तो हा प्रश्न आम्ही विचारण्याचं काम करतो. आणि मला वाटतं ते मी माझ्या आजूबाजूला काही अंशी पाहिलेलं आहे आणि म्हणून मी ते कोरिलेट करतो. तो सिनेमा तो. ओके, सॉरी. तुझ्या रोल बद्दल काय सांगशील? चोचा नावाचं पात्र आहे. भाऊला खूप इन्फ्लुएन्स पात्र आहे. आपण पाहतो गल्लीबोळात जे भाऊ असतात त्यांचे काही कार्यकर्ते असतात, म्हणजे सगळेच भाऊ नाही, काही मोजके भाऊ. तर त्या कार्यकर्त्यांपैकीच हा एक आहे. तसाच आहे हा, की हा त्याचा एकमेव एकनिष्ठ कार्यकर्ता आहे जो त्याला जे करायचंय ते करायला देतो. त्याला जे करायचंय त्याच्यात तो असतो. भांडण केलं तरी हा असणार, प्रेम केलं तरी हा असणार, राग रुसवा केलं तरी हा असणार. तर हा चोचा जो आहे हा खूप निरागस आहे, खूप साधा आहे. भाऊने सांगितलं हे करायचं तर हे करायचं, इतकं सिंपल. तुझा डान्स करतानाचा अनुभव कसा होता? खूप मजा आली. आमचे कोरिओग्राफर जीत सिंग यांनी हा डान्स बसवलेला आहे. खूप सोपा डान्स बसवला आहे, पण त्याचबरोबर खूप कठीण डान्स बसवलेला आहे. आम्ही प्रयत्न करत होतो, 2-3 दिवस रिहर्सल केली आणि मग आम्ही हे गाणं शूट केलं. खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती. 2014ला एका सिनेमात कुठेतरी कोपऱ्यात नाचतोय मागे कुठल्या तरी गाण्यात, प्यारवाली लव्ह स्टोरीच्या, आणि तिथपासून डायरेक्ट आता स्वतःच्या तोंडात एक गाणं आहे, नरेशन करतोय, लिपसिंग करतोय, शॉर्ट्स लागलेत वेगळे. सो थोडा आनंद खूप आहे या गोष्टीचा. आणि सर्वांना तू हास्य जत्रेमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये हवा असतोस, आणि हे शूटिंग चालू, तर टाइम कसं मॅनेज केलंस? आमचे डिरेक्टर्स आणि क्रिएटर्स आणि निर्माते जे आहेत, म्हणजे सचिन मोटे, सचिन गोस्वामी, हे स्वतः या फेजमधनं गेलेत. त्यामुळे त्यांनी आमचं शूटिंगच तसं मॅनेज केलं होतं. आमचं हास्य जत्रेचं शूटिंगच तसं होतं की 2 दिवस हास्य जत्रेचं शूटिंग होतं, 2 दिवस गॅप असतो. तर मधल्या त्या 2 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही हे शूटिंग करायचो. आणि प्रेक्षकांना कसं आव्हान करशील? मी प्रेक्षकांना खरं तर आवाहन नाही करणार, विनंती करेन की तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात. आम्ही तुम्हाला रसिक मायबाप म्हणतो. तर एखादा मुलगा, आपला मुलगा जेव्हा एखादी नवीन गोष्ट करू पाहतो, तेव्हा आईबाप ज्या तन्मयतेने, आत्मीयतेने त्याच्यावरती प्रेम करतात, त्याच्या चुकांना सावरतात, तसंच तुम्ही आम्हाला सावरा जर आमच्या चुका झाल्या असतील तर. आणि आमचं काम आवडत असेल तर तितक्याच तन्मयतेने आणि आत्मीयतेने प्रेम करा. आणि त्यासाठी 9 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा रिलीज होतोय, डिलिव्हरी बॉय. तो प्लीज आवर्जून जवळच्या सिनेमागृहात जाऊन पहा. थँक्यू व्हेरी मच.